नमस्कार. राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे. सर्वात अगोदर तर हा व्हिडिओ जे बघत असेल त्यांना एक विनंती करतो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक ताजी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. भरपूर लाडक्या बहिणींना या अपडेटच्या माध्यमातून दिलासा पण मिळणार आहे. पण त्या अगोदर विनंती करतो, आपण जर पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या. विशेषतः जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, खास करून तुम्ही जर शेअर करू शकत नसाल तर किमान या व्हिडिओला लाईक करा. त्या ठिकाणी आपोआप यूट्यूब, इन्स्टा, फेसबुकवर हा व्हिडिओ पुढे रिकमेंडेड होऊन जाईल. मित्रांनो, ताजी बातमी लाडक्या बहिणींसाठी अशी आहे की बघा की आता शासनाचे एक शुद्धीपत्रक परत आलेलं आहे. पहा, शासन परिपत्रक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही, पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. तसेच त्यांनी या योजनेच्या https://ladkibahn.maharashtra.government.in या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे, या अनुषंगाने आवश्यक त्या वेब पोर्टलवरती काय सुधारणा करण्यात आलेल्या आहे. त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी, ही अपडेट आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची ही एक अपडेट आहे की सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक अंतिम संधी देण्यात आलेली आहे. होय मित्रांनो, ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की ज्यांनी ई-KYC केली परंतु ते करत असताना त्यांच्या ऑप्शन त्यांच्याकडून चुकलेले असेल, जिथं होकार पाहिजे तिथं नकार दिला, जिथं नो पाहिजे तिथं यस केलं, तर अशा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आहे. बऱ्याच दिवसाचा प्रश्नचिन्ह होता की अशा लाडक्या बहिणींचं काय, तर आता पुन्हा एकदा विशेषतः बदल करण्याची संधी तुम्हाला आहे. तर ज्यांच्याकडून चुका झाल्या होत्या त्यांनी 100% या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत दुरुस्ती करावी, पुन्हा एकदा ई-KYC करून घ्यावी, तशी त्या ठिकाणी शासन परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. तर विनंती आहे, जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. विशेषतः शेअर नसेल करत तर लाईक नक्की करा. धन्यवाद.